नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। श्री संवेदना फाउंडेशनच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार वितरण सोहळा झाला संपन्न। आता बघूया बातमी सविस्तर। मागील 4 वर्षापासून श्री संवेदना फाउंडेशन सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी या विचाराने प्रेरित होऊन कार्य करीत असते व दरवर्षी महिलांना सक्षम करण्यासाठी कार्य करणाऱ्या ज्योतिबांना क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते। ही परंपरा कायम ठेवत यावर्षी पण श्री संवेदना फाउंडेशनच्या संचालिका सुचिताताई बर्वे यांनी 5 ज्योतिबांचा शोध घेतला असून त्या 5 ज्योतिबांचा कार्याचा गौरव त्यांना क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पुरस्कार 2024 देऊन करण्यात आला। पुरस्कार महिलांना आहेत आणि महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत। तर मग माझा असा विचार आता असा आला की ज्या महिलांना समोर घेऊन जाणारे लोक आहेत त्यांना का पुरस्कार द्यावा नाही, त्यांनाही कुठेतरी वाटते ना किंवा आपल्यालाही जर मान सन्मान मिळाला तर, आणि काही पुरस्कार हा अशी गोष्ट नाही की मिळालाच पाहिजे, पण तो एक छोटीशी आशा असते आणि जबाबदारी। बघायची जेव्हा आपण फेटा बांधत होतो तेव्हा त्यांना लक्षात आलं की माझी जबाबदारी वाढली आणि मग जेव्हा असे काही पुरस्कार मिळत असतात तेव्हा एक आपली जबाबदारी वाढत असते आणि मग असे पुरस्कार देण्याचा श्री संवेदनाच्या माध्यमातून माझ्या एक डोक्यात विचार आला आणि सगळ्यात पहिला पुरस्कार मी 2020 मध्ये दिला होता। तो म्हणजे गोपाल देवांग सर जे मेरीकॉमला टीच करत होते त्यांना दिला। विजय कदम आहेत की ज्यांना दिला, मग विजय कदमांना जेव्हा बोलवलं होतं तेव्हा मला का दिला आहे हे मला कळलं नाही, पण म्हणजे जेव्हा ते स्पीच करत होते जेव्हा त्यांना आम्ही पुरस्कार दिला तेव्हा ते बोलायला आले स्टेजवर, तेव्हा त्यांनी खूप सुंदर एक शब्द वापरला की इथपर्यंत येईपर्यंत मला काही वाटलं नव्हतं म्हणे या पुरस्काराचं, पण जेव्हा माझ्या डोक्याला तो फेटा बांधला आणि जेव्हा मला हे देत आहे तर मला असं वाटतंय म्हणे की माझी जबाबदारी वाढली। म्हणजे मला कुठेतरी महिलांचा सन्मान केला पाहिजे, महिलांच्या दृष्टीने मी पुढे गेलो पाहिजे, ही जबाबदारी यांनी माझ्या डोक्यावर टाकली। यावेळी माननीय सुनील सोसे जिल्हा व्यवस्थापक महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावर अमरावतीतील 1 लाख सावित्रीची जबाबदारी 8000 बचत गटाच्या माध्यमातून आली आहे आणि ती जबाबदारी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात। म्हणून माननीय सुनील सोसे यांना त्यांचेच कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी माननीय सोसे सर यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी एकट्या ज्योतिबाची जबाबदारी नाही तर समाजातील प्रत्येक ज्योतिबाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले। महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे कार्यालयात माननीय अमोल चौने कॉटन किंग लिनॉन किंग सामाजिक क्षेत्र यांना पण क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले। महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहे। मी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत करण्यासाठी काम करीत असल्याचे ते बोलत होते। सन्माननीय डॉक्टर सोमेश्वर निर्मळ यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथील त्यांच्या कॅबिन मध्ये पुरस्कार स्वीकारताना म्हटले की महिलांना आरोग्य सेवामध्ये समान संधी मिळणे आवश्यक आहे। माझ्या कामातून महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लैंगिक दृष्ट्या संवेदनशील आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। माननीय प्राध्यापक डॉक्टर अंबादास मोहिते यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे की शिक्षण हे लैंगिक समानतेसाठी महत्त्वाचा आधार आहे। मी महिलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी मिळण्याकरता आणि त्यांना समाजात यशस्वी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी काम करीत आहे। माननीय अमोल रोडे व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया वलगाव शाखा यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले आहे की बँकिंग क्षेत्रात महिलांना समान संधी मिळणे आवश्यक आहे। मी महिलांना बँकिंग सेवामध्ये प्रवेश करण्यास
आणि त्यांना आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक बाबतीत शिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे। श्री संवेदना फाउंडेशन हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि लिंग समानतेसाठी समर्पण भावनेने काम करीत आहे। श्री संवेदना फाउंडेशन ही एक गैर सरकारी संस्था आहे। फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय यासह विविध क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबवित असते। यावेळी श्री संवेदना फाउंडेशनच्या संस्थापिका संचालिका बर्वे यांनी आयोजन केले होते। सोबतच श्री संवेदना फाउंडेशनचे सोबत सतत कार्य करणाऱ्या पल्लवी वैद्य यादगिरे, सौ दीपाताई तायडे, छायाचित्रकार छाया कार्मेग, प्रज्ञा गोळे व नंबर 1 न्यूज चॅनलचे संपादक नितीन पाटील मुळे या सर्वांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।